देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाचे पडतास वडी शहरातही उमटू लागले आहेत। या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोषाचे आयोजन करण्यात आले होते। देशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपाच्या विजयाचा जल्लोष यवतमाळ जिल्ह्यातही वडी शहरातही पाहायला मिळाला। भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत आणि मिठाई वाटून विजयांचा आनंद करण्यात आला। या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा निराधारही व्यक्त करण्यात आला। झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने 3 राज्यामध्ये वैविध्यमान यश प्राप्त केले आणि खरी जिथे लढाई होती त्या पश्चिम बंगालमध्ये ममताचं सरकार या ठिकाणी आपल्याला जाताना दिसलं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्ववादी विचार असलेल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आज पश्चिम बंगालमध्ये स्थापन झालं। आज खऱ्या अर्थानं पाहतो म्हटलं तर देशाची सुरक्षा, देशाच्या सीमावर्ती भागाची सुरक्षा आज खऱ्या अर्थानं चालू आहे। कारण ममताच्या काळामध्ये जी बांगलादेशाकडली बॉर्डर होती ते बॉर्डरवरून भारत देश नेहमी असुरक्षित राहिला। त्याबरोबर आसाममध्ये टूटन मेजॉरिटी, पांडेचरमध्ये मेजॉरिटी, हा सुद्धा विजय आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। सर्वीकडे म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आमच्या विजयाची वाटचाल करत आहे। त्या म्हणजे खरं तर म्हणजे आता साऊथमध्ये तामिळमध्ये सत्ता प्रदान झालं, आमची सत्ता जरी नसली तरी इथे DMK सत्ता ते उठून आली। मग संपूर्ण आज जेव्हा भारताचा नकाशा पाहतो तुम्ही संपूर्ण भगवामय झाला। खऱ्या अर्थाने भारत आज मोदीच्या नेतृत्वात